रोशनवरती बिग बॉस अन्याय करतंय अशी सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. मी सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहिले. त्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की रोशन भजनकरचं जाणून बुजून फुटेजच दाखवलं जात नाहीये. नक्की काय आहे सत्य? खरंच रोशन भजनकरवरती बिग बॉस अन्याय करतंय का? हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिली ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की रोशन भजनकरचं कास्टिंग हे बिग बॉसनेच केलेलं आहे. बिग बॉसकडे हजारो ऑप्शन होते, पण त्यातून काहीच लोकांची निवड त्यांनी केलेली आहे आणि त्यामध्ये रोशनला सुद्धा निवडलेलं आहे. त्यामुळे बिग बॉस त्यांच्यावरती अन्याय करतंय हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे. कारण ज्यावेळेस रोशनने दिसायचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस त्याला दाखवलंय. उदाहरणार्थ, काल तो त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलत होता की त्याने कशी मागणी घातली, कसं प्रपोज केलं आणि कशा पद्धतीने लग्न केलं. त्या गोष्टीचा बिग बॉसने प्रोमो कापला. आता प्रोमोमध्ये या आठवड्यामध्ये किती लोकांना संधी मिळालेली आहे? घरामध्ये 17 कंटेस्टंट आहेत. 17च्या 17 लोकांचे प्रोमो कट केले गेले आहेत का? नाही. पण रोशनचा स्पेशल प्रोमो कट करण्यात आला आणि त्या प्रोमोमध्ये घराच्या बाहेरच्या गोष्टी दाखवण्यात आल्या. म्हणजे तो कशा पद्धतीने हमाली करतोय, काय करतोय हे सगळं दाखवण्यात आलं. आजच्या प्रोमोमध्ये सुद्धा तुम्ही पाहताय की रोशनला त्याची फॅमिली निवडायची संधी सुद्धा देण्यात आली. म्हणजे प्रत्येक बाजूने बिग बॉस हे रोशनला सपोर्टच करत आहे. रोशनवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करत नाही. पण या व्यतिरिक्त रोशन स्वतः काही सुद्धा इनपुट देत नाहीये, स्वतः अजिबात सुद्धा परफॉर्म करत नाहीये. तर मग बिग बॉस त्याला कसं दाखवणार? आता घरामध्ये 17 लोक आहेत. 17 लोकांना दाखवण्याचा प्रयत्न मेकर्सकडून इक्वली होत असतो, पण जो जास्त चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतोय त्यालाच मेकर्स दाखवणार. आता रोशनने जेवढा प्रयत्न केला, बिग बॉसच्या हातात जेवढं काही होतं तेवढं त्यांनी दाखवायचा प्रयत्नही केला. त्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या. म्हणजे त्याचं जे स्टेटमेंट होतं की शहरातली लोक गावाकडल्या लोकांचा पाय खेचतात हे सुद्धा दाखवलं. टास्क मधला त्याचा परफॉर्मन्स सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. इव्हन प्रभूला तो जो समजवत होता की बाबा टेन्शन घेऊ नको, हळूहळू सगळ्या गोष्टी इकडे समजतील, हे सुद्धा दाखवलं. मग अजून मेकर्सने काय करायला हवं होतं? त्यामुळे जो नरेटिव्ह बाहेर पसरवला जातोय की रोशनवरती अन्याय केला जातोय, त्याचं फुटेज दाखवलं जात नाही, हे कुठेतरी न पटण्यासारखं आहे आणि या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मला असं वाटतंय रोशनने अजून स्वतःला इम्प्रूव्ह करायची गरज आहे. बिग बॉसचे मेकर्स त्याच्यावरती अन्याय करत नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच रोशनवरती अन्याय केला जातोय का? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.